भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी मुंबईमध्ये घेतलं शिंदे आणि फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। भाजप नेत्यांकडून राज्यामधील राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित। शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा, जे.पी. नड्डांच्या बैठकीमध्ये सूचना। भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घेण्याचाही सल्ला। खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच, फडणवीसांकडून खडसेंशी जुळवून घेण्याचे संकेत। गणेशोत्सवानंतर केंद्रामधील नेत्यांशी चर्चा झाल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल। फडणवीसांचं स्पष्टीकरण, भाजपत पुन्हा न जाण्याचं माझा कट्ट्यावर खडसेंनी केलं होतं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी, पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चे बांधणी, प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघाचा आढावा घेत व्यूहरचना आखली जाणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून आढावा, विविध आघाड्यांसोबत भूपेंद्र यादव यांची चर्चा। आमच्या जागा वाटपावरती कुठलीही ब्रेकिंग मिळणार नाही, अतिशय सन्मानपूर्वक तिन्ही पक्षांचं आणि मित्रपक्षांचं जागा वाटप होईल, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघाचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती। विदर्भामधील 62 पैकी 29 जागांवरती महाविकास आघाडीचं गणित सुटल्यात जमा। 29 जागांवर महाविकास आघाडीमधल्या एका पक्षानंच दावा केल्यामुळे प्रश्न निकाली। दिल्लीमधल्या बैठकीमध्ये धानोरकर यांच्या विषयावरती चर्चा झाली नाही, तो प्रकार गैरसमजातून निर्माण झालेला होता, त्यावर आम्ही आता पडदा टाकलाय, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा, जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांनी खडे तहसीलदारांकडून मागवला खुलासा। आयोगानं दोषींवर कारवाई करावी, उपमुख्यमंत्री आहेत म्हणून कारवाई करत नाही का? ईव्हीएम रथाला अजित पवारांनी झेंडा दाखवल्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व सेल तसंच पदाधिकाऱ्यांसोबत पार्थ पवारांची बैठक। बैठकीमध्ये सरकारनं राबवलेल्या विविध जनहिताच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना। आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेमध्ये शिक्षक देण्यास नकार, महसूल अधिकाऱ्यांकडून। डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमधील सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।